सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 14 डिसेंबर 2024 शनिवार रोजी श्री दत्त जयंती आलेली आहे. पौर्णिमा प्रारंभ म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ होणार आहे. उद्या संध्याकाळी 4:59 ही मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ होईल आणि 15 डिसेंबरला दुपारी 2:31 मार्गशीर्ष पौर्णिमा ही समाप्त होणार आहे. पण श्री दत्त गुरु महाराजांचा जन्म हा प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळच्या वेळी झालेला असल्याने आपल्याला दत्त जयंतीचा उत्सव हा उद्याच्याच दिवशी साजरा करायचा आहे. श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी सुद्धा उद्याच्याच दिवशी श्री दत्त जयंती ही साजरी केली जाणार आहे. म्हणून आपण सर्वांनी श्री दत्त जयंतीचा उत्सव हा उद्या दिनांक 14 डिसेंबर 2024 शनिवार रोजी साजरा करायचा आहे. तर उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा संध्याकाळी सुरू होणार आहे आणि 15 डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती होणार आहे. बरेच लोक हे पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा देखील करत असतात. तर आता सत्यनारायण केव्हा करायचा, तर उद्या शनिवारी तुम्ही 5 वाजेनंतर श्री सत्यनारायण महाराजांची उद्या आपल्या घरात छान अशी पूजा करू शकता. किंवा तुम्हाला 15 डिसेंबरला करायची असेल तर मग तुम्ही दुपारी 12 वाजेच्या आत आपल्या घरात श्री सत्यनारायण महाराजांची पूजा करायची आहे. सत्यनारायणाची पूजा घालायची असेल तर तुम्ही 15 तारखेला पण करू शकता आणि 14 तारखेला म्हणजे उद्या तुम्ही 5 नंतर संध्याकाळी 5 नंतर करा. अगदी 8-9 वाजेपर्यंत केली तरीही चालेल. तर आणि दुसऱ्या दिवशी करायची असेल तुम्हाला 15 तारखेला मग तुम्ही दुपारी 12-1 वाजेच्या आत करून घ्यायची आहे. कारण 2:30 वाजता पौर्णिमा ही समाप्ती आहे आणि पौर्णिमा काळातच श्री सत्यनारायणाची पूजा करणं खूप शुभ ठरत असतं. तर उद्या दत्त जयंती आपल्याकडून जेवढी सेवा होईल ना तेवढी करा. अगदी नामस्मरण करता आलं तरीही चालेल, पण नामस्मरणात राहा. प्रचंड ताकद असते नामस्मरणात. तुम्हाला जर 21 दिवसांची, 11 दिवसांची, 7 दिवसांची, 5 दिवसांची सेवा अजिबात बिलकुलच जमली नसेल तर उद्या जरी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसाचं 21 अध्याय उद्याच्या उद्या जरी वाचले किंवा 15 तारखेला वाचले, तुम्हाला सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे, तुम्ही सकाळी जरी वाचले तरीही चालेल. एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होऊन जाईल तुमच्याकडून. आता श्री गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा होती तुमची, पण तुमच्याकडं दत्त जयंतीपर्यंत झालं नाही तुमच्याकडून. तर मग काय करायचं, उद्या आणि परवा म्हणजे 14 डिसेंबर उद्या आणि 15 डिसेंबर तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा 15 तारखेला सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण केलं म्हणजे या पोथीमध्ये 7 अध्याय दिलेले आहे. तुम्हाला ही पोथी कुठल्याही पूजेच्या साहित्य दुकानात मिळून जाईल किंवा तुम्ही स्वामी केंद्रात जात असाल, मठात जात असाल, दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात जात असाल, तिथं सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर ही पोथी अगदी लहान अध्याय आहे. अगदी 20 मिनिटात सुद्धा तुमची ही पोथी वाचून होऊन जाईल. पण तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण सोन्यासारखं फळ दत्तगुरू महाराज नक्कीच तुमच्या पदरात घालतील. याचे अनुभव इतके सुंदर आलेले आहे. ज्यांचे लग्न ठरत नाही, लग्न ठरलेले आहे, संतान होत नाही, संतान झालेलं आहे, घरात विनाकारण वादविवाद किंवा आजारपण असेल घुसलेलं ते सुद्धा नष्ट झालेलं आहे आणि आर्थिक स्थिती ज्या घरात श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाचे हे 7 अध्याय वाचले जातात त्या घरात आर्थिक स्थिती इतकी मजबूत होते की अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते. त्या घरात कशाला कमी पडत नाही. पण हे अध्याय वाचताना, कुठलंही पारायण करताना, स्वामी भक्ती करताना, दत्त भक्ती करताना नियमांचं पालन थोडं का होईना करायचंच असतं. कधी कुणाचं मन दुखवू नका. जर तुम्ही हे सर्व करत आहात आणि कुणाचं तरी मन दुखवताय, कुणाला तरी फसवताय, कुणाला तरी विनाकारण त्रास देताय, मग कुठलीही सेवा करून, अगदी जगातली कुठलीही सेवा करून काहीच फळ मिळणार नाही. पण तेच बघा, तुम्ही जर कधीच कुणाचं मन दुखवलं नाही आणि फक्त दिवसभरात 1-2 वेळा म्हणजे जेवढ्या वेळा बसता उठा श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,
हे जरी तुम्ही हा मंत्र जरी पठन केला, बोलत गेला, तरी बघा सोन्यासारखं सुख तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार. 100% सांगते. कधी कुणाला त्रास जर आपण दिला नाही, साक्षात स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. म्हणून सेवा करा. अगदी डोंगरा एवढी नाही जमत ना, तीळभर करा, पण मनापासून करा, हृदयापासून करा. स्वामी दत्तगुरू महाराज प्रत्येक हाकेला तुमच्या नक्कीच धावून येतील. आता ज्यांनी सप्ताह म्हणजे श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण केलं असेल, तर 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तुमच्या घरात तुम्ही पारायण सुरू केलेलं असेल, तर दत्त जयंतीचा उपवास तुम्हाला 15 तारखेला 15 डिसेंबर रोजी करायचा आहे आणि 16 तारखेला तो उपवास सोडायचा आहे. तुम्ही उपवास वगैरे न करताच तुमच्या घरात किंवा तुम्ही मंदिरात वगैरे पारायण करत असाल, तर मग तुम्ही उपवास नाही केला, पण सांगता तुमची 16 तारखेला येणार आहे, तर उद्या महिलांनो संध्याकाळपासून मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 15 तारखेला दुपारी संपणार आहे. तर असे काही उपाय सांगणार आहे. घरातली जी नकारात्मकता असते ती पौर्णिमा अमावस्या या 2 दिवशी तर खास करून आपल्या घरातून घालवायची असते, काढून टाकायची असते, नष्ट करून टाकायची असते आणि आपल्या घरात माता लक्ष्मीला आगमन करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते. तर मार्गशीर्ष महिना चालू आहे, अमावस्या पौर्णिमा माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहे, समर्पित आहे. तर उद्या प्रत्येकाने, उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, तुळस तोडू नका. आता तुळस तुम्हाला लावायची असेल तर सोन्यासारखा दिवस आहे. उद्या महिलांनो 1 तुळशीचं रोप आपल्या घरात नक्की लावा. असेल कुंडीत आणि तुम्हाला अजून लावायची असेल तरीही लावू शकतात. तुळस तोडू नका, आदल्याच दिवशी तोडून ठेवा. उद्या श्री हरी विष्णूंना, दत्तगुरू महाराजांना तुळस अवश्य अर्पण करा. आपल्या स्वामींना अर्पण करा. उद्या खास आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे दत्तगुरू महाराजांना. छान असं वरण भात, कांदा लसूण नाही टाकला तुम्ही त्या जेवणास, अगदी सात्विक भोजन बनवा आणि आपल्या दत्तगुरू महाराजांना, स्वामींना, श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला, आपल्या देवघरातील देवांना छान असा सादर संगीत नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. त्यात तुम्हाला वरण भात बनवा, छान असा गोडाचा शिरा किंवा खीर बनवा. पौर्णिमा आहे, माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरात आलेली असते आणि अखंड वास करत असते. श्रीहरी विष्णू असतात. आपल्या घरात अखंड वास करावं श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, असं कुणाला वाटत नाही. म्हणून उद्या छान असा गोडाधोडाचा नैवेद्य करा. खीर तर अतिशय प्रिय आहे आणि शिरा म्हणजे सत्यनारायणाचा प्रसादाचा जो शिरा आपण बनवत असतो, तसा लुसलुशीत प्रसाद श्री हरी विष्णूंना तर अतिशय प्रिय आहे. तुम्हाला जो गोडाधोडाचा नैवेद्य बनवता येईल उद्या नक्की बनवा आणि त्या नैवेद्यावर ठेवायचं आहे 1 तुळशी पत्र आणि दत्तगुरू महाराजांना घेवड्याची शेंगांची भाजी खूप प्रिय आहे. महिलांनो, उद्या घेवड्याच्या शेंगा बघा थोड्याशा महाग विकल्या जाणार आहे. 20-1 रुपयाला तरी पाव किलो तुम्हाला शेंगा नक्कीच मिळतील. अगदी थोड्याशा आणा, पाव किलो का होईना, उद्या घरात घेवड्याच्या शेंगा नक्की आणा. अखंड लक्ष्मी नांदेल. थोडीशी तेलावर परतून तुम्ही भाजी जरी केली तरीही चालेल. वरण भात, शिरा, खीर आणि ही घेवड्याची भाजी, पोळी, असा छान असं तुम्हाला भाकरी दाखवायचं असेल नैवेद्यात, दाखवू शकता. तसा छान असा नैवेद्य उद्या देवघरात महिलांनो दाखवलाच गेला पाहिजे. तुमच्या घराजवळ जर स्वामींचं मंदिर असेल, दत्तगुरू महाराजांचं मंदिर असेल आणि तुम्हाला तिथं नैवेद्य दाखवायचं असेल, तर असं छान ताट तयार करून घ्या आणि तिथं नैवेद्य दाखवा आणि थोडासा प्रसाद घरी घेऊन या. सर्वांनी घरात प्रसाद स्वरूप खा. सोन्यासारखे दिवस नक्कीच येईल. मुलाबाळांची इतकी भरभरून प्रगती होईल की तुम्हाला न मागता सर्व काही तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तुमच्या घराजवळ जर उंबराचं झाड असेल तर उद्या आवर्जून, कितीही तुम्ही अडचणीत असाल, दुःखात असाल, जगातलं कितीही मोठं संकट तुमच्यावर असेल, महिला असो, पुरुष असो, विद्यार्थी असो, ज्यांच्या लग्नात अडथळे येतात, संतान होत नाही, पैशांविषयी खूप चिंता आहे तुम्हाला, कुणीतरी शत्रू विनाकारण तुम्हाला छळत आहे, त्रास देत आहे, कुणीतरी वाईट
करणी बाधा काही केलेली असेल तर उद्या काय करायचं आहे, उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. संध्याकाळी जाऊ नका, सकाळीच जा, किंवा तुम्ही 15 तारखेला सकाळी गेला तरीही चालेल, किंवा उद्या 14 तारखेला 5 वाजेच्या आत. कारण संध्याकाळी ऐन संध्याकाळी कुठल्याच झाडाला हात लावू नये. तर उद्या संध्याकाळी 5 वाजेच्या आत आपल्याला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. उद्या नाही तर 15 तारखेला तुम्ही सकाळी सकाळी आंघोळ करून गेला तरीही चालेल. या 2 दिवसात तुम्ही उंबराच्या झाडाची सेवा करायची आहे. एक दिवा बरोबर घेऊन जा, पाण्याचा तांब्या बरोबर घेऊन जा. पाण्यामध्ये 2 चमचे गाईचं दूध, थोडीशी हळद आणि 1 तुळशी पत्र टाकून ते पाणी घेऊन जायचं आहे. 2 अगरबत्त्या न्या आणि एखादं केळ वगैरे न्या, काहीतरी फळसुद्धा उद्या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. साक्षात दत्तगुरू महाराज स्वामी वास करतात, लक्ष्मी नारायण वास करत असतात. म्हणून तिथं गेल्यानंतर ते पाणी, पवित्र पाणी उद्या उंबराला अर्पण करायचं आहे. एक दिवा लावून द्या. तुमच्या मनातली जी इच्छा असेल ना ती बोलून तो दिवा लावायचा आहे आणि तिथंच झाडाखाली बसून तुम्हाला माळ वगैरे असेल बरोबर घेऊन जा आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, नाहीतर दत्त गुरु महाराजांचा जो मंत्र जपत असाल तुम्ही तो मंत्र जपायचा आहे. तुम्हाला जर 14वा अध्याय तुमच्याकडं पोथी असेल लहानशी, तुम्ही घराबाहेर नेली तरीही चालेल. फक्त श्री गुरुचरित्राची पोथी एकदा का घरात आणली ती बाहेर काढू नका. तुम्ही छोटीशी पोथी, तुम्हाला 14वा किंवा 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही उद्या उंबराच्या झाडाखाली बसून हा 14वा अध्याय जरूर पठण करा. हा अध्याय पठन केल्याने शत्रुदोष दूर होतो, पितृदोष दूर होतो. काही ग्रहदोषांमुळे तुमच्या कुंडलीत काही ग्रहदोष असतील आणि तुम्हाला अडीअडचणींना खूप सामोरं जावं लागत असेल तर मग हा 14वा अध्याय वाचायचा आहे. आता समजा तुमच्याजवळ पैसाच टिकत नाही तर तुम्ही 9वा अध्याय वाचायचा आहे. श्री गुरुचरित्रातील 9वा अध्याय तुम्ही वाचायचा आहे. ज्यांना पैशांविषयी खूप अडचणी आहे त्यांनी उद्या उंबराच्या झाडाखाली बसून किंवा 15 तारखेला बसून उंबराच्या झाडाखाली 9वा अध्याय वाचायचा आहे. ज्यांना खूप त्रास आहे, चिंता आहे, काहीच कामात यश मिळत नाही त्यांनी उंबराच्या झाडाखाली बसून 14वा अध्याय पठण करायचा आहे. कळलंच असेल, प्रत्येक अध्याय म्हणजे सोन्यासारखं सुख शांती आपल्या आयुष्यात नक्कीच प्रदान करतात दत्तगुरू महाराज. प्रत्येक अध्याय म्हणजे प्राण आहे श्री दत्तगुरू महाराजांचा. म्हणून जो अध्याय वाचायचा तो अध्याय वाचा. नाही जमलं नामस्मरण करा, मंत्र जपा 108 वेळा तरी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नक्कीच धावून येतील, तुमची मदत करतील. 24 तासाच्या आत जी व्यक्ती दत्त जयंतीला उंबराच्या झाडाखाली बसून थोडी का होईना सेवा करते दत्तगुरू महाराजांची, स्वामींची, ती व्यक्ती आयुष्यात सुख शांतीत ऐश्वर्यात राजवैभवातच जगते. त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच संकट स्वामी येऊ देत नाही. म्हणून उंबराच्या झाडाखाली जेवढी जमेल ना तेवढी सेवा नक्की करा. महिला असो, पुरुष असो, विद्यार्थी असो, सर्वांनी करा. महिला असतील 4 दिवस असेल, सेवा टाळून द्या. उंबराच्या झाडाजवळ जाऊ नका. उद्या उंबराच्या झाडाखाली जाताना बरोबर थोडासा गुळाचा खडासुद्धा घेऊन जा. थोडासा गुळाचा खडा घ्या, त्यावर थोडंसं गाईचं तूप 2-3 थेंब टाका, त्यावर 1 तुळशी पत्र ठेवा आणि आपली मनातील इच्छा बोलून उंबराच्या झाडाजवळ तो गुळाचा खडा ठेवून द्या. जसा जसा गुळाचा खडा मुंगळे किंवा मुंग्या खाऊन जातील तसं तसं तुमच्या जीवनातून सर्व संकट अडचणी नक्कीच नष्ट होतील. 100% सांगते. हा गुळाचा उपाय नक्की करा. गुरुदेव महाराजांना गूळ खूप प्रिय आहे. स्वामींना गूळ, खडीसाखर खूप प्रिय आहे. तर उद्या स्वामींच्या मंदिरात सुद्धा जा. स्वामींना काहीतरी छानसा असा गोड नैवेद्य घेऊन जा. पुरणाची पोळी न्या, लाडू न्या, किंवा तुम्हाला जिलेबी, बुंदी जे काही. स्वामींना साधी खडीसाखरसुद्धा खूप प्रिय आहे. म्हणून उद्या काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य नक्की घेऊन जा. तुम्ही स्वामी मंदिरातून बाहेर याल किंवा दत्तगुरू महाराजांच्या मंदिरातून बाहेर याल तर उद्या किंवा परवा तुम्हाला जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार असाल, उद्या पण गेला तरीही चालेल किंवा परवा सकाळी गेला तरीही चालेल,
मंदिरातून बाहेर आल्यानंतर कुणाला तरी गोरगरिबांना थोडं का होईना अन्न दान करायचं आहे. अन्न हे सर्वात श्रेष्ठ दान असतं, म्हणून तुम्हाला काहीतरी दान करायचंच आहे. अगदी आपल्याला आपली जेवढी असेल ना, तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं खायला प्यायला दान करा काहीतरी चांगलं. तुम्हाला आणखीन दान करायचं असेल, आता थंडीचे दिवस आहे, छत्री, चप्पल किंवा घोंगडं म्हणजे ब्लँकेट वगैरे, स्वेटर, कानटोपडं, तुम्हाला जे दान करता येईल ना ते दान उद्या अवश्य करा. उद्या कुणाला तरी गोरगरिबांना नक्की दान करा. अगदी घरातून बनवून नेलं तुम्ही काहीतरी गोड धोड किंवा तुम्ही खिचडी वगैरे, मसाले भात वगैरे, तुम्हाला जे अन्न दान करायचं असेल. उद्याचा दिवस खूप सोन्यासारखा आहे. दत्त जयंती आहे उद्या किंवा 15 तारखेला सकाळी जरी तुम्ही दान केलं, संध्याकाळी दान केलं, हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे. दान धर्म नक्की करा. माझ्याकडून पण होईल म्हणजे तुम्ही म्हणाल की या ताई सांगताय आणि स्वतः करत नाही, असं नाही. मी पण मंदिरात गेली, माझ्या ऐपतीप्रमाणे मला जेवढं जमेल ना तेवढं मी तिथल्या गोरगरिबांना नक्कीच दान करेल. नाही जमलं डझनभर केळी घेईल आणि तिथं गोरगरिबांना केळी तरी दान अवश्य करेल. पिवळं काहीतरी दान करायला उद्या खूप महत्त्व आहे. केळी दान करा, मिठाई दान करा, कपडे लत्ते दान करा. आपल्या ऐपतीप्रमाणे जेवढं जमेल ना तेवढं दान धर्म नक्की करा. अन्नदानाला खूप महत्त्व आहे. दत्त जयंती आहे, अन्नदान नक्कीच करा. जेवढं जमेल तेवढं म्हणते मी, तेवढं दान नक्कीच करा. उद्या गाईला सुद्धा स्वतःच्या हातांनी महिला आपल्या घरात जेव्हा तुम्ही चपाती बनवाल उद्या आणि परवा, गाईला पहिली चपाती, कधी पण गाईला पहिली चपाती खाऊ घालायची आहे. छान अशी लुसलुशीत चपाती बनवा, तूप लावा, थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि गाईला नक्कीच चारा, स्वतःच्या हाताने चारा. बघा किती छान असा अनुभव येईल. इतका सुंदर अनुभव येईल की मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल. इतके यशस्वी होतील, तुमच्या संपूर्ण कुटुंबाची नक्कीच प्रगती होईल. लक्ष्मी माता इतकी प्रसन्न होईल, कारण मार्गशीर्ष महिना सुरू आहे. गायीची जेवढी सेवा जमेल ना, आणि दत्तगुरू महाराजांचा उद्याचा दिवस आहे, गायीला नक्की खाऊ घाला. त्याचबरोबर घराजवळ कुत्रे असतील, श्वान असतील, कुत्रे म्हणू नये, श्वान असतील, त्यांना सुद्धा नक्की ताज्या चपात्या खाऊ घाला. शिळं अन्न उद्या काय कधीच कुत्र्यांना वगैरे जनावरांना देऊ नका. आपण खात नाही ना, इतरांना पण देऊ नका. म्हणजे कुत्रे मांजरं, काही गायी वगैरे असतील, त्यांना कधीच शिळं अन्न देऊ नका. तुम्हाला नाही द्यायचं नका देऊ, पण शिळं पाका अन्न कधीच कुणाला देऊ नका. उद्या शनिवार आहे, दत्त जयंती आहे. घराजवळील कुत्रे असतील, श्वान असतील, त्यांना आपल्या हाताने ताजी चपाती घ्या. त्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल लावायचं आहे. थोडासा गुळाचा खडा ठेवा किंवा नका ठेवू, पण ताजी चपाती, तेल चपाती आपल्या हाताने कुत्र्याला नक्की खाऊ घालायची आहे. 7:30चा त्रास सुरू असेल त्यांनी पण, आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या हाताने कुत्र्यांना नक्कीच आपल्याला ताजी चपाती खाऊ घालायची आहे. शिळं अन्न खाऊ घालू नका. 4 वेद म्हणजेच कुत्रे, श्वान श्री दत्तगुरू महाराजांजवळ आपल्याला दिसतातच. प्रत्येक फोटो तुम्ही बघा दत्तगुरू महाराजांचा, 4 वेद होऊनी श्वान असं म्हटलेलंच आहे. म्हणजे हे वेद असतात, कुत्रे नाही तर वेद, श्वान आहे हे. म्हणून उद्या काय नेहमीच तुम्ही कुत्र्यांना काही ना काही ताजी चपाती, बिस्किटं, चांगलं अन्न नक्कीच खाऊ घाला. शिळं पाकं टाकायचं अन्न कधीच कुत्र्याला किंवा कुठल्याच जनावराला खाऊ घालू नका. आपण खात नाही ना, मग त्यांना पण देण्याचा हक्क आपल्याला नसतो. म्हणून ताजं अन्न आपल्याला गाईला उद्या आणि कुत्र्याला नक्कीच द्यायचं आहे. महिलांनो, उद्या आणि परवाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. माता लक्ष्मी, श्री हरी विष्णूंची सेवा करण्यासाठीचा उद्याचा आणि परवाचा दिवस आहे. तर उद्या पण आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन झालंच पाहिजे. परवासुद्धा करा. उद्या संध्याकाळी श्री हरी विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती असेल, श्री विष्णू सहस्त्र नामावली पठण करत तुम्हाला उद्या 1001 तुळशी पत्र
श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे। एक तुळशीपत्र असेल हातात घ्या, विष्णू सहस्त्र नामावली पठण करा किंवा यूट्यूबवर ऐकून घ्या आणि ते तुळशीपत्र स्वतःच्या हाताने बाळकृष्णाला श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे। एक वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। माता लक्ष्मीला उद्या कुंकुमार्चन करायचं आहे। 11 वेळा करा किंवा 21 वेळा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः पठण करत करत बोलत मंत्र तुम्हाला पायापासून डोक्यापर्यंत माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे। 16 वेळा उद्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे। लहान लेकरं आहे, बाहेर जावं लागतं, किमान 8 वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ नक्की करा। महिलांनो, उद्या संध्याकाळची सेवा नक्की रुजू करा, खूप छान अनुभव येईल। उद्या संध्याकाळी श्री हरी विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या आपली कुलदेवीचा टाक असेल त्या टाकावर सुद्धा कुंकुमार्चन करा। उद्या तुम्हाला एक पान, विड्याचं पान घ्यायचं आहे, त्यावर श्री लिहायचं आहे आणि ते पान तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे। त्या पानावर हळदी कुंकू फुलं वाहून आपली इच्छा बोलायची आहे, जी पण इच्छा असेल। मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, एक विड्याचं पान महिला असो पुरुष असो आपल्या माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवा, त्यावर हळदी कुंकू ओलं करून तुम्हाला एखाद्या काडीने किंवा बोटाने श्री लिहायचं आहे आणि ते पान तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। पूजा करा, मनातील इच्छा बोलून घ्या, नंतर ते पान तुम्ही निर्माल्यात टाका किंवा तुमच्या तिजोरीत वगैरे ठेवून दिलं तरीही चालेल। अनुभव नक्की येईल। 24 तासाच्या आत तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। फक्त एक विड्याचं पान चांगलं बघून घ्या, देठाचं बघून घ्या आणि माता लक्ष्मीला उद्या अर्पण करायचं आहे। संध्याकाळ नंतर 4:59 पौर्णिमा प्रारंभ होईल, त्यानंतर तुम्हाला हा उपाय, ही सेवा करायची आहे। आता नाही जमलं तर 15 तारखेला तुम्ही सकाळी 12 वाजेच्या आत जरी ही सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी ते पान उचलून घ्यायचं, आपल्या तिजोरीत ठेवा। वाळलेलं असलं काही हरकत नाही, साक्षात माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंचा वास आहे त्या पानात श्री लिहून ते पान, हळदी कुंकवाने श्री लिहून ते पान माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंना अर्पण करा। खूप सोन्यासारखी इच्छा तुमची पूर्ण होणार आहे। उद्या आपल्या घरात कापूर सुद्धा जाळायचा आहे। ही सर्व सेवा झाली की आपल्याला आपल्या घरात कापूर जाळायचा आहे। कापूर जाळताना तुम्हाला कापराबरोबर थोडीशी पिवळी मोहरी आणि 5 लवंग जाळायचे आहे। उद्या सर्व देवी देवतांची आरती करून घ्यायची। आधी गणपती बाप्पाची करा, माता लक्ष्मीची करा, दत्तगुरू महाराजांची, स्वामींची, आपल्या कुलदेवीची, जेवढ्या आरत्या जमतील तेवढ्या नक्की करा। त्यानंतर त्याच कापरावर तुम्हाला 5 चिमूट भरून पिवळी मोहरी जाळायची आहे आणि त्यावर 5 लवंगा जाळायच्या आहे। संपूर्ण घराच्या कान्या कोपऱ्यात महिलांनो हा धूर, कापराचा धूर फिरवून द्यायचं आहे आणि ते भांडं, कापूरचं भांडं मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्या। जसा जसा हा धूर पसरत जाईल तशी तशी संपूर्ण नकारात्मकता नष्ट होईल आणि माता लक्ष्मीसह श्री हरी विष्णू, दत्तगुरू महाराज, स्वामी, सर्व देवी देवता इतके प्रसन्न होतील आणि लवंग आणि पिवळी मोहरी माता लक्ष्मीसह आपल्या कुलदेवीला सुद्धा जागृत आणि प्रसन्न करत असते, म्हणून हा धूर नक्की करा। आता पिवळी मोहरी नाही, लवंगा तर प्रत्येक महिलेच्या घरात असतातच, लवंगा तरी नक्की जाळायच्या आहे। आता मार्गशीर्ष महिना आहे, वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे, सर्वात मोठी पौर्णिमा आहे। मुलांना नजर लागली असेल, घराला नजर लागली असेल, स्वतःला नजर लागली असेल, तुम्हाला पतिदेवांना नजर लागली असेल, काय करायचं महिलांनो? उद्या संध्याकाळीच हा उपाय करा। नाही जमलं परवा सकाळीच केला तुम्ही, अगदी 1 ते 1:30 वाजेच्या आत, 12 वाजेच्या आत हा उपाय करून घ्या। पौर्णिमा संपायच्या आत हा उपाय करायचा आहे। काय करायचं? 5-6 लवंग हातात घ्या। लवंग घेताना सेवा करा किंवा कापूर सोबत जाळा, चांगल्या फुलाच्या बघूनच घ्यायच्या आहे। आता आपल्याला फक्त 5-6 लवंग लागणार आहे। काय करायच्या? संध्याकाळी सगळ्या आरती करून घ्या, आपल्या घरात कापूर धूप जाळून घ्या। सर्व काही सेवा झाल्यानंतर
सर्व मंडळी घरात असल्यानंतर हा उपाय करायचा आहे. मुलं बाळं शाळेतून, क्लासमधून किंवा पतिदेव ऑफिसमधून घरी आले की मग हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी काय करायचं, दाराबाहेर एखाद्या मातीची पंती असेल त्यात थोडासा भीमसेन कापूर किंवा साधा कापूर ठेवून द्यायचा, माचीस ठेवून द्यायची आहे तिथं. आणि मग काय करायचं, घरात यायचं, 5-6 लवंग घ्यायच्या फुलाच्या बघून आणि घराच्या मागच्या रूमपासून, तुमचा किचन मागे असेल किंवा बेडरूम मागे असेल, सर्वात शेवटच्या रूमपासून त्या लवंग अगदी फिरवत फिरवत यायच्या आणि तुम्हाला जे बोलायचं असेल, माझ्या घरावरून, मुलाबाळांवरून, पतीवरून, माझ्यावरून इडापिडा सर्व संकट टळो, शत्रुपीडा असेल, कुणाची नजर बाधा असो ती नष्ट हो, टळून जाव, निघून जाव, असं तुम्हाला जे बोलायचं ते बोला. नाहीतर श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज आहे, सर्व इडापिडा दूर करतील असं बोलून घ्यायचं आणि संपूर्ण त्या लवंगा संपूर्ण घरात फिरवायच्या. मुलांवरून पण ओवाळून घ्यायच्या 3 वेळा, पतिदेव असतील 3 वेळा, स्वतःवरून सुद्धा 3 वेळा आणि नुसतं घरातून सगळीकडून फिरवून सरळ बाहेर हॉलमधून बाहेर जायचं आणि तुम्ही तो भीमसेन कापूर ठेवलेला आहे पंतीमध्ये त्यात त्या लवंगा टाकून द्यायच्या आणि त्या लवंगा जाळून टाकायच्या आहे तुम्हाला त्या भीमसेन कापूर सोबत. जशा जशा त्या लवंगा जळतील, जसा कापूर जळेल, संपूर्ण घरावरील आणि मुलाबाळांवरील, पतीवरील, तुमच्यावरील सर्व नजर बाधा नष्ट होऊन जाईल. खूप छान उपाय आहे, काहीही लागणार नाही. पण मी सांगते एका क्षणात नजर बाधा नक्कीच टळून जाईल. मूल अगदी 1 वर्षाचा असेल, खात पीत नसेल, दूध पीत नसेल, रडरड करत असेल, किरकिर करत असेल, मुलं अभ्यास करत नसेल, पतिदेवांना कोणी त्रास देत असेल ऑफिसमध्ये, तुम्हाला कोणी शेजारी पाजारी त्रास देत असेल, अजून कुणी काही त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, उद्या 5-6 लवंग संपूर्ण घरातून फिरवून घ्या आणि सरळ दाराबाहेर जाळून टाका. अगदी दाराच्या बाहेर इकडं तिकडं बघू नका, फक्त दाराबाहेर तुम्हाला त्या लवंगा जाळायच्या आहे. नंतर एखाद्या झाडाखाली टाकून द्या. खूप छान अनुभव येईल. लगेच तुमची नजरबाधा उतरून जाईल. तुम्ही हा उपाय दर शनिवारी वगैरे केला तरीही चालेल, सोन्यासारखा अनुभव येईल. तर अशा पद्धतीने उद्या आपल्या घराची, मुलाबाळांची, संपूर्ण आपल्या कुटुंबाची नजर नक्की उतरवून टाका. दर शनिवारी जरी अशी लवंगांनी दृष्ट काढली, अनुभव नक्कीच चांगला येईल. तर उद्या दत्त जयंती आहे, नामस्मरणात राहा. काही नाही सेवा जमली तरीही चालेल, पण नामस्मरणात राहा, मंत्र जपत राहा, जेवढी सेवा होईल तेवढी करत राहा. दत्त जयंतीच्या दिवशी गाईला तूप गूळ लावून चपाती, ताजी चपाती आपण खाऊ घालणारच आहोत. किंवा तुम्ही जो नैवेद्य केलेला असेल, पुरणपोळी, काहीतरी गोडाधोडाचा, तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे. स्वतःच्या हाताने गाईला नमस्कार करायचा आहे आणि घरी येताना गाईच्या पायाखालची किंवा गाय जिथं बसते, उभी राहते, तिथली थोडीशी माती, चिमूटभर किंवा मूठभर माती आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या तुळशीच्या कुंडीत थोडीशी भुरभुरून द्यायची आहे, म्हणजे टाकून द्यायची आहे. तुमच्या घरात इतर झाडं असतील लावलेले कुंडींमध्ये, तुम्ही तिथंही टाकू शकता. तुमचं अंगण असेल मोठं, तुम्ही तिथं सुद्धा ती माती अंगणात म्हणजे झाडं लावलेली असतील तिथं टाकून द्यायची आहे. अखंड लक्ष्मी नांदेल. घरात पैशांविषयी कधीच अडचण येणार नाही. महिला असो पुरुष असो, कितीही अडचणीत असाल, पैशांविषयी अडचणी असतील तर हा उपाय, ही सेवा नक्की करा. साक्षात दत्तगुरू महाराज स्वामी अवतरतील तुमच्या घरात, साक्षात दर्शन देतील. अशा घरात कशाला कमी पडणार नाही. वर्षभरात इतकी बरकत येईल, इतकी अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. मुलाबाळांची प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल. कितीही कठीण इच्छा असू द्या तुमच्या घरात, ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. म्हणून गाईला दत्त जयंतीच्या दिवशी घास खाऊ घातला, पोळी चपाती खाऊ घातली की घरी येताना तिच्या पायाखालची, तिच्या पोटाखालची, ती जिथं उभी राहते तिथली माती घरी घेऊन या आणि कुंडीत नक्की टाकायची आहे. नक्की हा उपाय करा. सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. 100% प्रभावी सेवा आहे, उपाय आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.